MG शोरूम बानेर. तर MSADCL इनकमर 1 आला आहे. हा वरचा जो आहे तो VTPN DB लागला आहे. 8 वे VTPN DB आहे तो, आणि खालचे दोन 6 वे TPN PPI DB आहेत. हे दोन्ही UPS लायटिंग आणि पॉवर DB आहेत, आणि वरचा हा रॉ पॉवर DB आहे. हा इथं या शोरूमला 2 मीटर आहेत MSABचे. त्यातल्या एका मीटरचा सप्लाय इथं आला आहे रॉ पॉवरला. इथूनच सप्लाय 20 kVच्या UPSला पण गेलेला आहे. इथूनच सगळ्या रॉ पॉवरला सप्लाय गेलेला आहे. आणि हे खालचे दोन UPSचे आउटपुटचे DB आहेत. UPS इनकमिंग ह्या जो VTPN DB आहे ह्याच्यातून गेलेला आहे. मेझनाईन फ्लोअरचा सर्व्हर रूम आहे. इथे MSCBचा जो दुसरा मीटर आहे MG शोरूमसाठी तो इथं आलेला आहे. त्याचा इनकमिंग पहिलं इथं आलेलं आहे. आणि हा जो आहे फक्त HVACचे आउटडोर युनिट आणि इनडोर युनिट हा ह्याच्यावर ऑपरेशन आहे. फक्त मीटर नंबर 2वर फक्त हे 2च DB ऑपरेट आहेत. हा ह्याच्यावरनं आउटडोर युनिट चाललेले आहेत, 2 बाहेर जे आउटडोर युनिट आहेत ते, आणि ह्याच्यावरनं पूर्ण इनडोर युनिट चाललेलं आहे. हा जो DB आहे हा कर्व TV जो आहे ग्राउंड फ्लोअरला त्याचा कंट्रोल इथे आहे. हा UPSचा इनकमिंग आणि आउटगोईंग DB आहे. हा UPS इनकमिंग आउटगोईंग DB आहे. झाकण लावायचे, ठीक आहे. हा UPSचा इनकमिंग इथून गेलेला आहे. ह्याला जो इनकमिंग आलेला आहे तो खाली जो रॉ पॉवर DB लागला आहे MSABचा मीटर नंबर 1 वर हा UPS चाललेला आहे. आणि मीटर नंबर 2वर फक्त आणि फक्त HVACचे आउटडोर आणि इनडोर युनिट आहे. बरं, हा जो UPSचा इनकमिंग आलेला आहे MSABचा त्याला ह्या 20 kV UPSला सप्लाय इनकमिंग झाला आहे. आणि UPSमधला जो सप्लाय आला आहे UPSचा तो इथून आउट झालेला आहे. इथं खाली जे 2 PPI DB लागलेले आहेत ग्राउंड फ्लोअरला त्याला इथूनच सप्लाय गेलेला आहे. आणि हे जे 2 छोटे SPMCB आहेत ह्याच्यावर हा सर्व्हर रूमचा लायटिंग आणि हा जो नेटवर्कचा रॅक आहे हा ह्याच्यावर आहे. हे जे 2 ड्रायव्हर लावले आहेत त्याची आपली स्विचेबल ग्लास आहे, स्मार्ट ग्लास त्याचे आहेत हे दोन्ही ड्रायव्हर. ह्याच्यामध्ये हा जे UPSचे 2 लायटिंग आणि पॉवरचे DB आहेत UPSचे PPI DB त्याचे जेवढे पण MCCB PPI असल्यामुळे पर फेजचे जे RCCB लागलेले आहेत हे सगळे टाईप Aचे RCCB लावलेले आहेत आपण. आणि ह्याच्यामध्ये जो इनकमर लागलेला आहे VTPN DBमध्ये हा सुद्धा LSIG टाईपमधला आहे, सगळं हॅगरचं आहे. UPS PPI DB आहे. म्हणजे RCCB लागलेले आहेत हे सगळे टाईप A मधले लागलेले आहेत. हे जे 2 टायमर आहेत हे बाहेरचा जो आपला नावाचा बोर्ड आहे सिलेक्ट त्याचा लागलेला आहे. तर मेन्शनसुद्धा केलं आहे. निऑन साईन बोर्ड आणि एंट्रन्सची जी COB आहे त्यासाठी लावलेले हे 2 टायमर आहेत.
बॉक्स लावला याला खाली. एक असा बसला. आपण स्विचेबल ग्लास पाहू. रिमोट आहे त्याचा. क्लिअर ग्लास आहे. आता प्रोस्टेट झाली आहे पूर्ण. ह्याला बाकी काही नाही. इथे एक वायरचं सर्किट आपण हे आणलेलं आहे, सप्लाय आणलं आहे. जिथून MG 20 kVचा UPS. लोड आता बॅलन्स आहे. आर फेजला 13.5 अँपियर, वाय फेजला 10.3 अँपियर आणि बी फेजला 12.1 अँपियर. जे लोड बॅलन्स केलं आहे आपण. इनपुटला 10 अँपियर 10 अँपियर 10 अँपियर इनपुटला बॅलन्सच होता. आणि आउटपुटला 12 10 12 परफेक्ट. म्हणजे लोड बॅलन्स झालेला आहे ऑलमोस्ट.